महाराष्ट्रामध्ये जे शासकीय नोकर आहेत, उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर जनावरांचे डॉक्टर घ्या, तलाठी घ्या, ग्रामसेवक घ्या किंवा शिक्षक, मुख्याध्यापक, अशी जे लोक आहेत ना, यांनी त्या गावामध्येच मुक्काम करायचा आहे, त्या ठिकाणीच राहायचं आहे, असा एक नियम आहे. पण हे लोक काय करतात, हे नियम फक्त धाब्यावर बसवतात, खोटी कागदपत्र जोडतात, खोटी करारपत्र जोडतात आणि घर भाडं सुद्धा शासनाचं वसूल करतात. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जर का हे कोण अधिकारी त्या गावात राहत नसतील तर त्या गावातल्या लोकांनी मला या खाली दिलेल्या नंबरवरती कळवा, त्या अधिकाऱ्याचं नाव वगैरे कळवा, त्याचा फोन नंबर कळवा, म्हणजे मी यांच्या पाठीमागे लागतो, यांना विचारतो कायदा. हे कायदा आपल्याला शिकू द्यात ना, यांना पण कायदा शिकूया आपण जरा, त्याशिवाय ही वटणीवर येणार नाही. हे अधिकारी लोक आहेत ना, या अधिकाऱ्याचा गैरवापर करून या जनतेला जे त्रास द्यायला लागलेत ना, या जनतेने सुद्धा यांना कायद्यात अडकवलं पाहिजे. तर मी तमाम या अधिकाऱ्यांना सांगतो, टप्प्यात तुम्ही पण राहायचं, फक्त जनतेला टप्प्यात ठेवायचा प्रयत्न करायचा नाही. एवढी तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.